क्यों कि शेरनी हूँ, भीम वालों को रुसवा नहीं करती। शेरनी हूँ, भीम की शेरनी हूँ, भीम वालों को रुसवा नहीं करती। अकेली लड़ती हूँ, झुंड में लड़ा नहीं करती। ये मेरे बाबा साहब के नाम पर झोली भरने वालों, ऐसे गद्दारों के तरफ तो मैं देखा भी नहीं करती। ऐसे गद्दारों के तरफ तो मैं देखा नहीं करती। इमानदारीच्यानं बाबासाहेबाचं गाणं असेल, शेर असेल, महापुरुषांचं शेर असेल, त्याच्यावर जर कोणी टाळ्या वाजवलं नाही तर इमानदारीच्यानं त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही। आणि ट्रेननं तुम्हाला माहिती आहे कोणत्या टाळ्या वाजतात माहिती आहे? ट्रेननं त्या मधातल्या टाळ्या वाजत असतात। दादी 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 दादा दादी दादा, असं वाटते का तुम्हाला असं टाळ्या वाजवल्या पाहिजे म्हणून? नाही ना? कोणाकोणाला वाटत नाही? हात वर करून सांगा मला। कोणाकोणाला वाटते तुमच्या पोटात वाघ पैदा झाले पाहिजे? हात वर करून सांगा मला। वाघ झाले पाहिजे, बाबासाहेबाचे लेकर। बाकीच्या काय वाटते? मधातले झाले पाहिजे? नाही, बाकीचे हात नाही वर करून राहिले, ते मधातले माहिती ना तुम्हाला असे कशा टाळ्या वाजतात असे होतील मग वर हात नाही केला तर। कोणाकोणाला वाटते की सगळ्याच्या पोटात बाबासाहेबाचे लेकर मर्द पैदा झाले पाहिजे? हात वर करून सांगा मला। हा, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे, तुमच्या पोटात मर्दच होणार आहे, टेन्शनच नाही। म्हणून म्हणायचं सुंदरसा विषय सादर करणार आहे, लक्ष असू द्या। कारण जय भीम, जय भीम। अरे छोड़ सारी मोह माया, आमचे बीएसपीचे हनुमान शाह, आमचे शशिकांत भाऊ मेश्राम, त्यांच्याकडून पुन्हा 5,000 रुपयाची भेट आली। अरे छोड़ सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया, अरे घर से अब निकलते विलासभाऊ झोडापे यांनी अनाउन्समेंट केलं की 2,000 लोक ते बुद्ध गयाला घेऊन जाणार आहे। कोण कोण येणार आहे त्यांच्यासोबत? क्या बात आहे। विलासभाऊ झोडापे जिथं कुठं असतील त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। अरे छोड़ सारी मोह माया, छोड़ सारी मोह माया, जाना है ना मुझे, आप भी आने वाले हैं मेरे साथ, देखो ना। अरे छोड़ सारी मोह माया, घर से अब निकलते हैं, कोण कोण येणार आहे बुद्ध गयाला? तुम्हाला माहिती आहे अनशन चालू आहे, बौद्ध विहार आमचं झालं पाहिजे। बौद्ध गयाचं बौद्ध विहार जे तिथं पंडे नागोबा सारखी फणी काढून बसलेली आहे ते आमचं झालं पाहिजे। झालं पाहिजे की नाही? मग माझ्यासोबत जो जो येणार आहे फक्त त्याच हात वर करून चालेल। अरे छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना, चल बौद्ध गया चलते हैं, छीनने को हक अपना, चल बौद्ध गया चलते हैं, छीनने को हक अपना। बौद्ध गयाचं बुद्ध विहार आमचं झालं पाहिजे। ज्या माय मावल्यामध्ये ताकद असेल इमानदारीच्यानं की त्या विहारासाठी आम्ही मरू नाही तर मारू, तेच हात वर करून टाळ्या वाजवा। अरे छीनने को हक अपना, चल बौद्ध गया चलते हैं, छीनने को हक अपना, बौद्ध गया चलते हैं। बाकीच्या मेंढाळ्या बाया हात काय ग? मार खाया आहे का नवऱ्याच्या नुसतं? मेंढाळ तोंड्या कुठच्या छीनने को हक अपना, अरे छीनने को हक अपना, चल बौद्ध गया चलते हैं, छीनने को हक अपना, बौद्ध गया चलते हैं,
दोन हात वर करून टाळ्या वाजवा. जायली एक हात दिला तर एकच हात वर करा. छीने को हक अपना होत गया चलते बुद्ध के वो दीवाने. ये दीवाने ये जितने भी बाबा साहब के बच्चे हैं, अरे बुद्ध के वो दीवाने, अरे बुद्ध के वो दीवाने, अरे आग में भी जलते आग में भी जलते बुद्ध के वो दीवाने. बुद्धाची दिवाणी फक्त 2-3च आहेत का इथं? बाकी मनुवादी आहेत का इथं? मेंढाळ तोंडे बायकाची दिवाणी हा का रे? का गर्लफ्रेंडची दिवाणी हा तुम्ही? अरे विचार करा तुम्ही. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. ऐ जालिमो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी क्या कसूर है हमारा किया है क्या? अरे गरीब घर में हमने जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या? इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा? बंद करो जालिमो ढोंगी पसारा. बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं, तुम देखते रहना. और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के. ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना. जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना. हरगिज ना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से. है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं. आदमी का जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ? आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था. बाग है गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा. हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह. प्यार का, ममता का, सच्चाई का दामन थाम लो और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो. तथागत भगवान बुद्ध को मान लो. अरे विचार करा तुम्ही. झोळापे शंदुळा यांच्याकडून 100 रुपये आले. विचार करा तुम्ही. बाबासाहेबांना 1935 मध्ये घोषणा केली आणि 1956 मध्ये आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. 21 वर्षाचं डिस्टर्न. विचार करा 21 वर्षात असा एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास बाबासाहेबांनी केला नाही आणि एवढ्या धर्मातून आमच्यासाठी निवडला तो म्हणजे फक्त आणि फक्त बुद्ध धम्म. काही तर असेल की नाही त्या धम्मामध्ये? जर त्या बुद्ध धम्मात काही नसतं तर बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्म दिला असता का? विचार करा तुम्ही. 1956 मध्ये बाबासाहेबांना 14 ऑक्टोबर 1956 ला आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याच्या अगोदर बाबासाहेब कुशीनगरला जिथं भगवान बुद्धाचं परिनिर्वाण झालं. अरे 3 महिने चिवर घेणारी बाई, मी चिवरधारी बाई आहो रे, मी चिवरधारी बाई आहो. 3 महिने चिवर घेतला. इमानदारीच्यानं श्रीलंकेला गेली. श्रीलंकेला गेली जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंतधातू ठेवले आहे. तिथे मी गेली. त्या भंतीजीनं सांगितलं की ये बोले महाराष्ट्र की बहुत बड़ी सिंगर है, बोले आंबेडकरी मिशन चलाती है. इन्होंने 3 महीने के लिए चिवर लिया. ते भंतीजी आले आणि मला आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल 2500 वर्षापूर्वीचे दंतधातू ठेवलेले आणि तिथे मला आतमध्ये नेलं. त्या ज्या टोपल्यामध्ये हिऱ्याच्या टोपल्यामध्ये दंतधातू ठेवले होते ते काचाचं झाकण काढलं आणि ते टोपलं दाखवलं. मी इमानदारीच्यानं ते जेव्हा दंतधातू भगवान बुद्धाचे बघितले या डोळ्यातून अश्रू वाहत होते की भगवंता मी असं कोणतं कुशल कर्म केलं रे की आज हा दिवस तू मला दाखवला. मी कोणतं असं कुशल कर्म केलं? आणि त्या भंतेजीनं ते टोपलं उचललं आणि ते टोपलं ह्या पामराच्या डोक्यावर ठेवलं. खरंच माझ्या जीवाचं सोनं झालं इमानदारीच्यानं. आतापर्यंत जे जीवन जगत होती असं वाटत होतं नुसतं पैशासाठी नावासाठी जगत आहो, पण आज माझ्या जीवनाचा अर्थ मला कळला. ज्या दिवशी काश्य वस्त्र माझ्या अंगावर आलं खरंच माझ्या जीवाचं सोनं झालं. आता मेली काय जगली काय काहीच फरक पडणार नाही मला. इमानदारीच्यानं बायकाचे दिवाने होऊ नका, गर्लफ्रेंडचे दिवाने होऊ नका. दिवानं व्हायचं असेल तर बाबासाहेबाचं दिवाने व्हा. विचार करा तुम्ही. पोचीराम कांबळे मातान समाजाचा जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे हात कापले. औरंगाबादचा लढा 1994 मध्ये विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव भेटलं. त्याचे हात जय भीम का म्हणते म्हणून त्याचे दोन्ही हात कापले, त्याचे दोन्ही पाय कापले की जय भीम म्हणू नको, राम राम
तुळशीराम कांबळे बोलला रे, अंगडपीची काडी लाव, त्याच्यातून जो ज्वालामुखी निघेल ना त्याच्यातून सुद्धा निघेल जय भीम. विचार करा तुम्ही, मरायचा शौक असेल तर देशासाठी मरा, समाजासाठी मरा. तुमची माय बहीण जर कोणा संकटात सापडली असेल तर त्याला कापून टाका हरामखोराला, समाजात तुमची पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पोरीसाठी मरा आणि हरामखोर हो, चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुमच्या मैत्रीहून आलं तर चौथ्या दिवशी तुमचं नाव कोणी घेणार नाही. मराचा शौक असेल तर समा क्यों मरते हो एक लड़की के लिए, क्यों मरते हो एक लड़की के लिए, दो गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए, कफन के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए, दो गज कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए. अरे मरने का शौक है तो मरो बाबा साहब के मिशन के लिए, ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए. वाह. अरे छीनने को हक अपना, छीनने को हक अपना, चल बहुत गया चलते हैं. सैलियों में जाती हूँ मैं, जोगन उसी मेरे बुद्ध की कहलाती हूँ. रास्ता आई थी मैं तुमको दिखाने के लिए, अपने साजन को मैं जाती हूँ मनाने के लिए. वास्ते मेरे ना तुम सैली बहाना आंसू, तुमको कसम है आंखों से गिरा ना आंसू. मेरे बाद मेरे माँ बाप को समझा देना, मैं जो जाती हूँ संदेशा मेरा पहुँचा देना. अब गफलत में जगाना है मुझे को मेरे, दश मैं बुद्ध की हूँ अंजलि है नाम मेरा. तरस को तर से भला कब तलक जोगन मेरी, भग उठे लिए फिरती है अबागन मेरी. जन जाएंगी मगर छोड़ूंगी दामन तेरा, जन जाएंगी मगर छोड़ूंगी ना दामन तेरा. चाहे जिस तरह भी मैं कर लूंगी दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा, मैं दर्शन तेरा. अरे छीनने को हक अपना, चल बहुत गया चलते हैं. विचार करा तुम्ही, असे तुम्ही मेल्या मुर्द्यासारखे बसलेल्या म्हणून आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होते, म्हणून 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. तुम्ही सगळे सगळे हातात बांगड्या भरून बसले हा, म्हणून आमच्या सरकारची वाट कशाला बघता रे, सरकार कशी फाशी देईल. विचार करा तुम्ही, 3 वर्षाची पोरगी, तिच्यावर रेप करून तिला ठेचून ठेचून मारलं. विचार करा त्या मायबापाचं मन कुठं असेल, विचार करा तुम्ही कुठं असेल त्या मायबापाचं मन. त्या जागेवर जर आमची माय बहीण असती, याच्यामध्ये कोणी बसलेला यायची जर माय बहीण असती तर तुम्हाला काय वाटलं असतं. विचार करा तुम्ही, 3 वर्षाची पोरगी. अरे 5 आणि 10 वर्षापर्यंत पहिले लेकरे नंगे फिरायचे पण तरी लाज वाटत नव्हती. अरे आता 3 महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही रे, असं वाटते की तिला कधी कपडा घालून द्यावं कधी नाही. कुठं आमची मानसिकता ढसडत चालली. विचार करा तुम्ही. अरे सरकारची वाट पाहू नका, सरकार फाशी देईन, सरकार फाशी देईन. सरकार कशाला फाशी देईन रे, विचार करा तुम्ही. सरकारचं वोट बँक आहे, जर सरकारने त्याला फाशी दिली तर त्याचे लोक सरकारला वोट देतील, नाही सरकार पडेल ना. यांना काय मतलब आहे, आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होत आहे, आमच्या माय बहिणीवर बलात्कार होत आहे, यायच्या माय बहिणीवर थोडी बलात्कार होत आहे. याच्यामुळे कारण तुम्हाला माहित आहे, देश चालवणारे बेऔलाद बसले आहे. संभाल कर रखो अपनी माँ बहन, क्योंकि ये सब दलिंदे बैठे हैं और देश चलाने वाले सब बेऔलाद बैठे हैं, सब बेऔलाद बैठे हैं. त्याच्यामुळं तुमची किती काल कामटीवर एका पोरीवर बलात्कार झाला, 3 वर्षाच्या पोरीवर, माहित आहे तुम्हाला. कामटीमध्ये एका पोरीवर बलात्कार झाला. विचार करा तुम्ही. आम्ही गप्प आहोत, आम्ही म्हणतो त्याला फाशी द्या, फाशी द्या. अरे काढा, प्रत्येक घरातून हत्यार काढा, प्रत्येक घरातून हत्यार काढा. त्याची मदत करणाऱ्याचं कापा आणि इमानदारीच्या बलात्कार करणाऱ्याचं कापा. हरामखोराचा कोणी माय बहिणीकडे त्यांनी पाहू की नाही पाहू म्हणून कापा. अशी तलवार प्रत्येक घरातून निघाली पाहिजे, प्रत्येक माझा भाऊ निघाला पाहिजे. कसा आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार होते आणि सरकार मदत येत असेल ना, सरकारचंही कापा. मी म्हणतो सरकारचंही कापा. जो मदत येत असेल, मंत्री असो, जंत्री असो, मुख्यमंत्री असो का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो, जर आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार करून जर कोणी मदत येत असेल तर नरेंद्र मोदीचंही कापा. आम्हाला फरक पडणार नाही. कारण अरे माय बहिणीची इज्जत जर वाचवला आम्ही समर्थ नाही तर आम्ही
मी जीव दिलेला बरा. मग मी म्हणतो जीव दिल्यापेक्षा त्याचं कापा हरामखोराचं, त्याला मारून टाका. तेव्हा कधी त्याने समजन कोण्याही माय बहिणीवर अन्याय अत्याचार बलात्कार करायच्या पहिले त्या नराधमांनी विचार केला पाहिजे की मी बलात्कार करत नाही, मी माझ्या मौतचा निवता स्वतःला देत आहो. तेव्हा कधी हे बलात्कार बंद होईल, नाही तर बंद होणार नाही. अरे छीने को हक अपना, छीने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, छीने को हक अपना, छीने को हक अपना, चल बोध गया चलते हैं, छीने को हक अपना. मेरे भाई, सगळ्यात माझ्या आवडीचा पार्टी मधला भाऊ, सगळी माझी फॅमिलीच आहे. पण म्हणजे वाजवायला असेल किंवा नसेल, पण तळागडाचं नातं ज्याला म्हणते त्यांच्याकडून हा बहिणीला एवढी मोठी दुआ खरंच इमानदारीच्यानं. म्हणजे रमाईवर पैसे देतात पण गाण्यावर पहिली वेळा त्यांचे एकूण पैसे आले. खरंच त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकाट होऊ द्या. छीने को हक अपना, होत गया चलते हैं, साथ मिलकर, चलो चले साथ मिलकर, वो घुसखोरों से लड़ना है, चलो चले साथ मिलकर, घुसखोरों से लड़ना है, चलो चलो साथ मिलकर. आमचे विलास भाऊ झोडापेला त्या दिवशी मांग केली मी त्या गावामध्ये की भाऊ माझी इच्छा आहे, गरीब समाज आहे माझा, बुद्ध गयाला जायचे स्वप्न आहे पण जाणं होत नाही, परपंचा पायी देव आठवत नाही, एवढे मोठे पैसे कुठून आणायचे आणि त्या बौद्ध गयाला गेले तर कुठं राहायचे. म्हणून मी आज शब्द देतो की विलास भाऊ झोडापेनं मला शब्द दिला की ताई मी 2 नाही 3,000 लोक घेऊन पूर्ण एरिया मधले इलेक्शन येईन आणि इलेक्शन जाईल म्हणे, इलेक्शनाशी माझा काही संबंध नाही, तरी सुद्धा मी माझ्या खर्चानं 2 नाही 3,000 लोक बुद्ध गयाला घेऊन जाईल म्हणे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्यात. आणि मी विलास भाऊला शब्द देतो की विलास भाऊ जेव्हा 2-3 हजार जेवढे लोक बुद्ध गयाला घेऊन जाईल तर बुद्ध गयामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था ही दीदी अंजली भारती तुम्हाला वचन देते का तिथं राहण्याची व्यवस्था मी करेल. अरे चलो चले साथ मिलके, घुसखोरों से लड़ना है, अरे एकता की ताकत से, अरे एकता की ताकत से, अरे एकता की ताकत से, अरे कट्टा भी हिलते हैं, एकता की ताकत से, अरे कट्टा भी हिलते हैं, एकता की ताकत से, एकता भी हिलते हैं, एकता की ताकत से, एकता भी हिलते हैं. क्यों? तू मनु का दलाल है तो हम भी भीम के लाल है, तू मनु का दलाल है तो हम भी भीम के लाल है. आमचे बाबा कांबळे आता तुमच्या गावाला कार्यक्रम झाला बरोबर की नाही, 100 रुपये घेऊन आले, खूप खूप धन्यवाद. विजय मेश्राम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. तू मनु का दलाल है तो हम भी भीम के लाल है, तू आर है तो हम भी पार है, हमसे ना टकराओ जातिवादी हो, तू खंजर है तो मैं भी तलवार है, हम भी तलवार है. अरे छीने को हक, चल बोध गया चलते हैं. कोण कोण चालणार आहे माझ्या संग बुद्ध गयाला? सगळे आणखी नाही, मी तुम्हाला शब्द दिला विलास भाऊ इथून सगळं गाड्या करून तुम्हाला आणतील आणि बुद्ध गयामध्ये राहण्याची झोपण्याची व्यवस्था सगळी दीदी अंजली भारती करणार आहे माझ्या समाजासाठी. पण तरी मला तुम्हाला बुद्ध गयाला न्यायला आहे सगळ्याला म्हणून खून का हर कतरा, खून का हर कतरा, अरे बह जाए तो परवाह नहीं,
सायली ताई म्हणलो का यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली म्हणून म्हणायचं अब खून का हर कतरा अरे बन जाए तो परवा नहीं देखे बुद्ध भूमि में देखे बुद्ध भूमि में अरे कैसे पंडे पलते हैं तुम्हाला बुद्ध गायला यायचंय माझ्यासोबत वंस गेदाम यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा 500 रुपयाची भेट आली साऊंड सिस्टम यांच्याकडून सुद्धा मला 500 रुपयाची भेट आली अब खून का हर कतरा अरे बह जाए तो परवा नहीं देखो बुद्ध भूमि में देखो बुद्ध भूमि में अरे कैसे पंडे पलते हैं एका वर्षापासून अनशन चालू आहे तिथे एका वर्षापासून भिक्खू लोक अनशनवर बसले आहे की बुद्ध विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे 1 वर्ष कशाला म्हणतात एका वर्षात माझे 3 राऊंड झाले बुद्ध गयाला आमचे भिक्खू लोक अनशनवर बसले की आम्हाला न्याय भेटला पाहिजे पण अजून न्याय भेटला नाही पण मी तुम्हाला म्हणतो मला बुद्ध विहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे बुद्ध गया आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला भेटला पाहिजे म्हणून दिल्लीला मी आमरण उपोषण करणार आहे दिल्लीला मी आमरण उपोषण करणार आहे कोण कोण माझ्यासोबत येणार आहे मला हात वर करून सांगा सुनीता मेश्राम यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट 200 रुपये आले मला खूप खूप धन्यवाद भीमाची वाघीण उठून आली खरंच भीमाच्या वाघिणी उठून आल्या जय भीम जय भीम जय त्यांचं करायला यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली बिलबिला रहे भिक्खू बिलबिला रहे भिक्खू अरे साल गया अनशन में तुमच्या भावानं कोणा मनुवाद्याला वोट दिलं ना त्याला आतमध्ये न्या इमानदारीच्या त्याचं तोंड सुजवा चांगला बेलण्या लाटण्यानं खरं सांगतो तुम्हाला जर मनुवाद्याला वोट दिलं थांबणं ताई थांबणं देऊ दे ना पैसे थांबणं काय ताई एवढे देऊन राहिले पैसे कोणी देते का उतारून सांगा बरं देऊन राहिले तुम्हाला उतारून थांबा ना जरा बिलबिला रहे भी खरं तुमच्या नवऱ्यानं कारण बाबासाहेब म्हणतात सारे काय विका पण भान विकू नका बहुजन समाजाची जाण विकू नका आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका मनोज राजा पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका मतदान विकू नका आणि आमचे माणसं त्याने म्हटलं व आपला उमेदवार आहे ना ह्या विलास भाऊ झोडापे आहे की नाही आपला उमेदवार आहे त्याला देऊ ना तो काय देऊन राहिला म्हणते हे आता 8 दिवस झाले नुसतं चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पावट्यास पाजून राहिला म्हणते फेकणं म्हणते त्याचं काय करायचं म्हणते आम्हाला कारण 3 बेवडे दारू प्यायला बसतात 3 बेवडे बसतात दारू प्यायला एक काय म्हणते त्याचा हिच्या मायबीन कोणचं गाव आहे हा मला की नाही म्हणते ह्या गोदनीचं जर म्हणते सरपंच केलं की नाही म्हणते आईची शपथ म्हणते मी गोदनीच बदलून टाकतो म्हणते खरं खरं सांगतो म्हणते दुसरा काय म्हणते अबे लेका तू कुठं गोदनीच पडलाय म्हणते या गोदनीतले लोक काय तुला निवडून देणार आहे का अबे म्हणते अबे महाराष्ट्राचा विचार कर म्हणते या महाराष्ट्राचं जर मला मुख्यमंत्री केलं की नाही म्हणते आईची शपथ पुरा महाराष्ट्रात बदलून टाकतो म्हणते मी तिसरा काय म्हणते अबे काय बे लेका म्हणते अबे आपण देशी पेत आहो बे देशाचा विचार करा बे म्हणते आपण देशी पेत आहो देशाचा विचार करा मला जर म्हणते या देशाचं प्रधानमंत्री केलं की नाही आईची शपथ पुरा देशच बदलून टाकतो म्हणते मी तिकून बायको येते देश बदलवणाऱ्या सकाळ
तेव्हापासून लुंगी समजून माझा पेटीकोट घालून फिरून राहिला ते काढ म्हणते पहिले, नंतर तेच बदलतो म्हणते. ही अशी आमची अवस्था आहे. म्हणून म्हणतो माय मावल्यांनो, तुमच्या भावानं नवऱ्यानं सगळ्यात पहिले नवरेले बदमाश असतं. त्यानं जर मनुवाद्याला वोट दिलं की नाही, त्याला आतमध्ये नाही आतमधल्या खोलीमध्ये ते लाटणं बेलणं असते की नाही, त्याचं तोंड सुजेपर्यंत सफा सप द्या त्याचे. हा, आणि चांगला टीव्हीचा आवाज वाढवून द्यायचा, वाटलं असं बाहेर आवाज नाही गेला पाहिजे म्हणून, बोंबलला तर. आणि सासूला जर दिसलं आणि सासूनं जर म्हटलं बाबू, तर सासू समोर काय म्हणायचं, काय हो म्हणायचं, कुठं पडले की काय हो म्हणायचं तुम्ही, अरे बाबा म्हणायचं, एवढं तोंड सुजून आले तुम्हाला म्हणतो म्हणायचं मी दारू नका पिऊ, दारू नका पिऊ. जय भीम, जय भीम माय, जय भीम. माझी माय विलास भाऊ सोडापे यांची आई, त्यांच्याकडून मला ह्या आशीर्वादाच्या रूपामध्ये 200 रुपये मिळाले. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय भीम, जय भीम. आमच्या काकाजीकडून सुद्धा मला 50 रुपयाची भेट आली. खरंच इमानदारीच्या तुला सांगतो म्हणते मी, मला दारू पिणाऱ्याची ही गोष्ट आहे. हा, संजीवनी आंबूल कर, आंबूल कर 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 लवकर कर, काही पण कर. ऐसा कर वैसा कर, कैसा भी कर. ऐसा कर वैसा कर, कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, लेकिन कर. ऐसा कर वैसा कर, कैसा भी कर, जोर से कर या आराम से कर, बैठे हुए कर नहीं तो सोते हुए कर, कैसा भी कर लेकिन कर. क्या कर? जय भीम के राह पे जो चल सके, ऐसा सबूत के साथ एक बच्चा पैदा कर. अरे छीनने को हक अपना होत गया चलते निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल, अरे अब मैं निकली तू भी निकल. ढोलकीच्या ढोलक वाजू ना पहिले. अब मैं निकली तू भी निकल. या गीताचे कवी माझे मोठे बंधू भाई दीपक मटांगे शेवटी काय म्हणतात, भाई दीपक वहां मिलते हैं. कालचा आमचा जमाना कसा होता, आम्हाला शिदोरे बांधून घ्यावं लागेल, आहे की नाही. कालचा आमचा जमाना होता की आम्हाला शिदोरे बांधून घ्यावं लागेल. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने असं आहे, आम्ही 10 जणांना शिदोऱ्या बांधून देऊ ठेवतो. हे आमचा दिवस आणलेला आहे बाबासाहेबांनी. अब मैं निकली तू भी निकल, अब मैं निकली तू भी निकल, भाई दीपक वहां मिलते हैं. सुनील मसराम हा 10 वर्षापूर्वी माझ्या सोबत वाजवत होता. 10 वर्षानंतर आज आला आणि माझ्या जवळून जसा गेला तसा त्यांना गाणंच बंद केलं होतं. आज एवढा दचकत होता, म्हटलं दचकू नको ना, फचकू नको, ये इकडे. त्याच्या इकडून मला 500 रुपयाची भेट आली. खूप खूप मनापासून धन्यवाद. माझ्या सुनीलनं मोठ्या बहिणीला एवढं मोठा आदर करून 500 रुपये दिले, धन्यवाद. मैं भी निकली तू भी निकल, मैं भी निकली तू भी निकल, भाई दीपक वहां मिलते हैं. मैं भी निकली तू भी निकल.